नमस्कार मित्रांनो, राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाई व इतर मालमत्तेच्या नुकसान झालेला नुकसान भरपाई आता राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार आहे। तर ह्या संदर्भात जी.आर. सुद्धा आलेला आहे। तर राज्यातील किती जिल्हे पात्र आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी किती निधी देण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना मदत वाटप करण्याची निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा शुद्धीपत्रक हे दिनांक 27 मार्च 2024 रोजी आलेला आहे। मित्रांनो, शासन शुद्धीपत्रक सन 2020 ते 22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित मदत वाटप करण्याची समक्रमांच्या दिनांक 21/2024 शासन निर्णय निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती। एकूण रक्कम 106,64,94,000 लक्ष इतकी निधी मंजुरी देण्यात आली होती। तर त्याऐवजी आता 112,41,21,000 इतकी रक्कम परत मंजुरी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातील जे कोणकोणत्या ह्याच्यावरती नुकसान भरपाई मिळणार आहे पहा। शेती पिके नुकसान, याच्यानंतर शेत जमिनीची नुकसान भरपाई मिळणार आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असलेले कपडे तसेच घरगुती भांडी वस्तू विक्रीत अर्थसहाय्य मिळणार आहे। मृत जनावरांना मदत, कुक्कुटपालन, शेळीची नुकसानीसाठी मदत करणार आहे। 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडलेले असल्यास, घरे पूर्ण वाहून गेले असल्यास, पूर्ण क्षतिग्रस्त झाली असल्यास अनुदान मिळणार आहे। तर हस्तकला, हातमाग कारागीर, बराबुलीदार यांना मदत करणार आहे। मत्स्य व्यवसायाच्या नुकसानी करीत अनुदान मिळणार आहे। दुकानदार, टपरीधारक यांना मदत मिळणार आहे। राहत शिबिर यांना पण मदत मिळणार आहे। मित्रांनो, तर जिल्हे प्रस्ताव काल विभाग, कोकण विभागातील जिल्हे रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर अशा जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तेथील। त्याच्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर हे कोकण विभागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई। त्याच्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या जिल्ह्याला पण मिळणार आहे। त्याच्यानंतर गडचिरोली, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर ह्या पण जिल्ह्यांना मिळणार आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव ह्या जिल्ह्यांसुद्धा अमरावती, कोल्हापूर ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा नुकसान भरपाई मिळणार आहे। तर मित्रांनो, ही यादी तुमच्या जिल्ह्याची जर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून ही क्लिअरपणे तुम्ही वाचून घेऊ शकता। कोणकोणत्या नुकसानाकरिता किती शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे। तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा। इथंच थांबतो, नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।